ऋषिकेश जोशी आणि मी त्याला आता मंचावर बोलवतो आहे. ऋषिकेश या. स्वागत करूया आलोक राजवाडे आणि वैभव तत्ववादी यांचं. काही अतरंगी माणसं समाजात आहेत आमच्या सिने सृष्टीमध्ये. त्याच्यात आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, ऋषिकेश जोशी. नाही, आज असा एक बिग FM चा असा कार्यक्रम मी कधीच इमॅजिन नव्हता केला आणि हा कार्यक्रम बघून अतिशय आनंद झाला आणि अप्रतिम कार्यक्रमाची कल्पना आहे. आणि रेडिओचा कार्यक्रम प्रत्यक्ष याची देही याची डोळा असा सादर करण्याची कल्पना मांडणं आणि सोबत तुझं अँकरिंग आणि तुझं स्टेजवर असणं ह्याच्याबद्दल मी काय बोलायची गरजच नाही आहे. सगळ्या पुणेकरांच्या मध्ये मी आपला एक कोल्हापूरकर उभा आहे इथे मध्ये. कारण वैभव तो शिकायला इकडे होता. हा अरे पण त्याचं नाही पुण्यात शिक्षण, पुण्यात शिकायला नसलं तरी शिक्षण होतच पुण्यात. पुण्यात शिक्षण होतच. आणि तो पुरुषोत्तम करंडकचा वगैरे आहे रे तो मेंबर. दोन पुण्याचे पुरेसे तुला मध्ये कॉर्नर करायला म्हणजे आहे कॉर्नर. मी बाजूलाच उभा राहणार आहे. यानंतर आपण वळणार आहोत आलोक राजवाडे याच्याकडे. आलोक पुण्याचा आहे. अत्यंत उत्तम कलाकार म्हणून त्यांनी आपली छाप एका आत्ताच्या पिढीवरती सोडलेली आहे. त्याचे अनेक चाहते आहेत. माझी मुलं सुद्धा त्याचे खूप मोठे फॅन आहेत आणि मी देखील आहेच आहे. मेनस्ट्रीम सिनेमामध्ये आलोक आत्तापर्यंत आपल्याला दिसला नव्हता कारण तो प्रायोगिक नाटकं, वेगळ्या प्रकारच्या OTT मालिका, यूट्यूबवर त्याची गाजत असलेली ती सिरीज, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तो तरुणांसमोर येतो. स्वतःला पाहिजे तसं आपलं आयुष्य जगणारा आणि स्वच्छंदीपणे राहणारा असा हा आमचा कलाकार मित्र. मला तुमचं मराठी ऐकायला खूप आवडतं. तसं ऋषिकेश दादाचं सुद्धा खूप मला लहानपणापासून त्याच्या भाषा तो ज्या पद्धतीने वळवतो ती ऐकायला फार आवडते. त्याची कामं आवडतात आणि खूप आनंद वाटला. सगळ्यांबरोबर पहिलं काम करणं हा एक आनंदाचा भाग असतो कारण आपल्याला स्वतःची सुद्धा नव्याने ओळख होते. नाहीतर आपण आपल्याच मित्रमंडळींबरोबर करत असतो तेव्हा सगळ्यांनाच माहिती असतं की काय पद्धतीचं हा करणार आहे. आता वैभव अनेक तरुणींच्या हृदयाची धडकन असलेला वैभव तत्ववादी खरं तर आमच्या नंतरच्या पिढीतला आहे पण आमची सगळ्या फॅन फॉलोईंग तो घेऊन गेलाय. स्टुडंट आहे तो, इंजिनियर आहे बरं का तो, COEPचा, बरोबर ना. आणि इंजिनियर होऊन त्यांनी पूर्ण केलंय आणि पूर्ण केलंय, मध्ये सोडलं नाहीये. पूर्ण करून तो पूर्णपणे ठरवून इकडे आलेला आहे आणि मराठी मालिकांपासून सुरुवात करून त्यांनी चित्रपटांमधनं स्वतःची एक वेगळी छाप त्यांनी सोडलेली आहे. आता एक खूप छान अनेक्डोट झालं की पुणे, कोल्हापूर आणि नागपूर, पण माझे पुण्याचे मित्र असं म्हणतात की हा एक नागपूरकर आहे जो पुण्यावर कदाचित पुणेकरांपेक्षा जास्त प्रेम करतो, त्यामुळे पुणंच मी. आणि कॉलेजमध्ये असताना नाटकं विनोदी खूप केली आहेत किंवा स्लॅपस्टिक खूप आवडायचं, पण त्याच्यानंतर आय गेस कॉफी आणि बरंच काही जेव्हापासून हिट झाली तर मोस्टली मग रोमॅन्टिक रोल जास्त वाटायला यायचे. नक्कीच वैभव, मला खात्री आहे की हा सगळा रेडिओवरती फक्त मराठी चित्रपटांच्या विषयीचा कार्यक्रम ऐकून ह्या कार्यक्रमाला आलेला आहे आणि त्यांना जर मराठी चित्रपट उत्तम बघायला मिळाला तर मी म्हटलं त्याप्रमाणे सीझन 3 आम्ही ग्राउंडवर घ्यायचं आत्ता नुकतंच जाहीर केलेलं आहे की जिथे 50,000चा ऑडियन्स आपल्या समोर असेल आणि आपण पुढचा सीझन 3चा असा समारोप तिकडे करूया. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बिग FMचा हा कार्यक्रम महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेश, गोवा, गुजरात या ठिकाणी सुद्धा ऐकला जातो. धन्यवाद, तुम्ही इथे आलात, खूप खूप छान वाटलं. आणि आपण आता इथे बोलूया अतुल राजदान, चीफ मार्केटिंग अँड प्रोडक्ट ऑफिसर, बिग FM. मंडळी, बिग FM म्हटलं की कोण आठवतं? सगळ्यांच्या मुखी असणारं नाव आहे कारण हा रोज आपल्याला बिग FM वरती भेटतो. बोलतो, रॅशनल आहे, सेन्सिबल आहे, मराठी इंग्लिश दोन्ही भाषा उत्कृष्ट बोलणार आहे, गल्ली ते दिल्ली ते गॅलेक्सी सगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण बोलणार आहे. पुण्यातल्या सगळ्या रेडिओ जॉकीजला एकत्र केलं तरी त्यांच्यापेक्षा जास्त अवॉर्ड्स आणि मी ऐकले पैसे देखील एकटाच पटकवणारा म्हणजे महाराष्ट्राचा लाडका आरजे कोण? मी मंचावर आमंत्रित करतो बिग FMचा स्टार आरजे संग्राम. आता हे वाक्य म्हणायचे का नाही मला सांग की सुबोध संग्रामला काही प्रश्न विचारेल. बरं चला
हेही वाक्य म्हणतो. आता सुबोध संग्रामला काही प्रश्न विचार, म्हणजे गलगले झाला माझा. आता सुबोध संग्रामला काही प्रश्न विचारेल. संग्राम, रेडिओवर हे तुझं 22 वर्ष तू रेडिओवरती आहेस. कारण सांगू का, मगाशी मृणाल सुद्धा मला म्हटली की अरे तुझं किती वजन कमी झालंय. अगं म्हटलं तुम्ही रोल देत नाहीये मला अजिबात कुठेच फिल्म मध्ये, म्हणून 22 वर्ष रेडिओवर आहे. बर, 22 वर्ष हा तरुण मुलगा हा शाळेत असताना तिथे गेला असेल. तो याची 2 मुलं शाळेत असताना परत आला. तुझं आणि पुण्याचं हे काय नातं एकदा सांगशील? पुणे म्हणजे घर आहे, पुणे म्हणजे प्रेम आहे, माझं पहिलं प्रेम आहे पुणे. पण काय होतं ना, कधी कधी संसार किती चांगला चालू असला तरी कधी फर्ग्युसन कॉलेज रोडवरून जाताना असं दुर्लक्ष झाल्यासारखं होतं, डिस्ट्रॅक्ट झाल्यासारखं होतं, इकडे तिकडे. कॉलेजकडे का संसाराकडे? तसंच मी संसाराकडे. म्हणून मी पुण्यातला संसार सोडून रेडिओचा मुंबईला गेलो आणि तिथे मजा आली, अर्थातच मजा आली. मग काय रोज तुम्ही काय टीव्हीवर आहात, कधी बच्चन साहेबांना भेटताय, ही सगळी गंमत होती. पण मोठा प्रॉब्लेम झाला तिथे. तो म्हणजे असा, आणि ही 2006-07 ची गोष्ट आहे, की तिथे मला कोणीही मराठीत बोलू देईना रेडिओवर. जर मनातलं बोलायचं असेल आणि ते खरंच लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर मातृभाषेपेक्षा दुसरी भाषा तुम्हाला नाही वापरता येणार. म्हणून मी तिथे भांडलो, चिडलो, रडलो आणि पुण्याला परत आलो. आज गेल्या काही वर्षात मुंबईमध्ये सुद्धा मराठी कार्यक्रम चालू झालेले आहेत. बिग FM वरच दर रविवारी सकाळी 3 तास तुझाही कार्यक्रम भरपूर गाजला. त्यामुळे तो बदल घडलेला आहे. पण मला जेव्हा करायचं होतं तेव्हा तसं झालं नाही, म्हणून मी चिडून आलो होतो. संग्राम, तुझा आवाज तर आम्हाला आवडतोच, तुझी विनोद बुद्धी आवडते, पण तू जे विषय घेतोस ना तेच मुलात मनाला खूप भिडतात. म्हणजे ते ठरवतोस कसे, त्याचा अभ्यास कसा करतोस आणि लोकांचा कल काय आहे ते तुला कळतं कसं? यश हवं असेल तर हा प्रश्न स्वतःला विचारा, डू यू लव्ह युअर ऑडियन्स? जेव्हा तुम्ही खरंच कोणावर प्रेम करता ना तेव्हा तुम्हाला सारखं वाटतं अरे बापरे मी हे केलं तर खूप आवडेल, मी चॉकलेट दिलं तर मी सगळ्यात बेस्ट काका. त्याला न आवडणारी एखादी गोष्ट मी जर केली, काहीतरी अनकम्फर्टेबल करणारी गोष्ट केली तरीही ती त्याच्यासाठी तिच्यासाठी महत्वाची आहे. हा निकष मी लावतो विषय शोधताना, की कदाचित काही गोष्टी तुम्हाला आवडणार नाहीत मी बोललेल्या, पण काही दिवसांनी, काही महिन्यांनी, वर्षांनी तुम्हाला वाटेल अरे नाही हे बरोबर होतं, हा विषय खरं घ्यायला हवा होता, तो तू घेतलास ते चांगलं केलं, असं ठरवतो. पण त्या विषयाचा अभ्यास कसा करतोस? वाचन वाचन वाचन. मी माझा एक आत्तामध्ये टेड टॉक झाला ज्याच्यात मी RJ संग्राम आणि बिल गेट्स मध्ये काय साम्य आहे हे शोधायचा प्रयत्न केला. बिल गेट्स रोज तास, 1.5 तास, 2 तास पुस्तकं वाचतो. वर्षाला 52 पुस्तकं तो वाचतो, मी पण वाचतो. त्यामुळे दिवसातून 2 तास तरी मी बिल गेट्स, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्याच्या सारखाच मी जगतो, राहतो. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा संग्रामसाठी. मंडळी, संग्राम हा ओपनिंग बॅट्समन आहे बिग FMचा आणि त्याच्या जोडीला 1 से 1 RJs आहेत जे पुण्यासह महाराष्ट्राचं मनोरंजन करत असतात. मला वाटतं हीच वेळ आहे जेव्हा हे चेहरेही आपल्या समोर यावेत. मी संग्रामलाच विनंती करेन की तूच तुझ्या सर्व सहकार्यांना इथे मंचावरती बोलव. मी आता हे लिहून आणलंय, म्हणजे माझ्या टीमने मला लिहून दिलंय. सिंपल सोबर सोलापुरी मुलगी म्हणजे RJ पल्लवी. कॅन वी हॅव यू ऑन स्टेज? चौथा स्तंभ हा पत्रकारितेतील राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातली एकमेव RJ. तिला आपण ऐकतो सकाळ संध्याकाळ सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये, अर्थात फक्त बिग FM वर. पल्लवी. आणि त्याचबरोबर शहराच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवत आपल्या खुमासदार शैलीत भाष्य करणारा आणि शहरातील प्रत्येकाच्या मनातील भावना अचूक मांडणारा, शहर के हर सवाल का जो ढूंढे जवाब, जिसे लोग कहते हैं बड़े नवाब, छत्रपती संभाजीनगरचा आवाज, ज्याला तुम्ही ऑलरेडी भेटलाय RJ श्रेयस, तोही तुम्हाला सकाळ संध्याकाळ भेटतो बिग FM वर. लेडीज फर्स्ट असतात म्हणून माईक मला पहिल्यांदा दिला त्याने, थँक्यू. सुबोध दादा, खरं तर मनात अनेक प्रश्न आहेत. तू खूप लकी पर्सन आहेस की तुला जे पाहिजे ते रोल मिळाले, टचवूड मिळू देत इन फ्युचर. पण यांना असं वाटतं की गुड मॉर्निंग सोलापूर असं म्हणजे RJ. असं नाहीये, कारण तू ते अनुभवतोस सीझन 1 मध्ये, सीझन 2 मध्ये. तर या RJ मधला, RJ या कॅरेक्टर मधला किंवा या भूमिकेमधला तुला भावलेला गुण कुठला आहे? झपाटलेला या चित्रपटात तात्या विंचू ही व्यक्तिरेखा होती.
बाहुल्याची होती, बरोबर ना? आणि तो आत्मा त्याच्यामध्ये जातो बाहुल्याच्या अंगात आणि चित्रपटभर आपल्याला फक्त आवाज ऐकू येतो. कोणाचा होता सांगा? माझ्यासाठी माझे आदर्श आरजे आहेत दिलीप भैया प्रभावळकर. कारण जो माणूस प्रत्यक्ष सिनेमात दिसत नाही पण केवळ आपल्या आवाजाने समोर बसलेल्या प्रेक्षकांचा थरकाप उडवतो, त्या माणसाची आवाजाची ताकद काय असली पाहिजे. दिवसभर तुम्ही त्या मशीनच्या समोर बसून आपल्यासमोर लाखो करोडो लोक बसलेत असा एक फील घेऊन तुम्ही बोलत असता. तुम्हाला ते कोणी ऐकते का नाही हेही माहीत नाही, तुम्हाला त्याच्या रिॲक्शन येत नाहीत, तरी सुद्धा तुम्ही ते इतकं मनापासून स्वतःचे संपूर्ण प्राण त्याच्यामध्ये ओतून तुम्ही करत असता. तुम्ही इतक्या पोटतिडकीने एखाद्या विषयावर बोलता, एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवता, सकाळ ते संध्याकाळ आवाजाचा किती त्रास झाला तरी त्याच्यावरती मात करून तुम्ही तुमचं काम करता. मला असं वाटतं कुठल्याही प्रसंगाला न डगमगता आपल्या समोर असलेल्या माईकमध्ये मला असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्रातली सगळी लोक दिसत असतील आणि त्यांच्याकडे बघून तुम्ही तुमचा आवाज त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवत असाल. ही तुमची गोष्ट मला खूप आवडते आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय. आपने अपने जीवन में काफ़ी सारे फिल्में की हैं, हमें सब पता है, और काफ़ी सारे रोल्स जो मुझे पर्सनली बहुत ज़्यादा पसंद है, और आई थिंक काफ़ी सीरियस रोल में आपको पसंद किया गया है, जैसे बाल गंधर्व. पण मला पर्सनली आवडलेली भूमिका ती म्हणजे एक डाव धोबी पछाडमधली आहे. ती आउटस्टँडिंग होती. तर प्रश्न विचारेनच मी, पण तो जो पेटंट श्लोक आहे तो तर मला ऐकायला कारण त्याच्यासाठी मी ते इतके वेळा ऐकले की मला ते टंग ट्विस्टर आहे किंवा त्याच्याने वाचा शुद्धी होते असं कळलं. मी खूप वेळा ते त्याच्यासाठी पण बघितलेलं. सो एक झलक. फार इंटरेस्टिंग श्लोक आहे, म्हणजे तो कदाचित ऋषिकेश जोशी यांना माहिती असेल. ऋषिकेश जोशी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्लीज सांगा. प्रत्येक व्यंजनाचा श्लोक रचला गेलाय त्या वेदांमधल्या ऋचांमध्ये. अपासने आणि क्लिष्ट होत जातात ते वाचताना भाषा शुद्धीसाठी आहे. मी म्हणत गेल्यानंतर कळतं ते भाषा बेशुद्धीसाठी आहे. ते की नमामि मामनोनुन्नम हाय नमामि मामनोनुन्नम मानम मुनी ममानिन ननानन ममानाम मोन नामा नमुनेन मोम. असं ते खूप आहे. थँक्यू ऋषिकेश. थँक्यू थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुमच्या दृष्टीने तुम्ही साकारलेली माइलस्टोन भूमिकाच आणि तो माइलस्टोन चित्रपट तुमच्यासाठी कुठला होता? मी केलेला? येस, ऑफकोर्स. आम्ही असू लाडके. आम्ही असू लाडके. वाय? आपल्या आयुष्यात खूप कमी चित्रपट येतात जे आपल्याला कलाकारापेक्षा सुद्धा जास्त माणूस म्हणून खूप काही देऊन जातात. कलाकार म्हणून तुम्हाला प्रसिद्धी मिळते, पैसा मिळतो, पुरस्कार मिळतात, पण त्या पलीकडे माणूस म्हणून तुम्हाला जे मिळतं ते खूप चिरंतन असतं आणि ते त्या चित्रपटाने माझ्या बाबतीत दिलं. अभिरामची गोष्ट फार सुंदर होती. 2 घटक समाजातले त्यांनी त्या चित्रपटात एकत्र आणले होते. एक घटक जी व्यक्तिरेखा मी करत होतो की ज्याची आई कॉलेजची प्राचार्य आहे. आईचं मुलाकडनं खूप मार्क मिळवण्याचं स्वप्न आहे पण मुलगा नापास झालाय. आणि आपल्याकडे जी मुलं नापास होतात त्यांना समाजाच्या दृष्टीने, नॉर्मल लोकांच्या दृष्टीने मतिमंद ठरवलं जातं. त्यामुळे एक अशी प्रजा की ज्यांना केवळ परीक्षेत गुण मिळाले नाहीयेत म्हणून त्यांना समाजाने मतिमंद ठरवलंय, आणि एक अशी प्रजा जी जन्मदा मतिमंद आहे. असे समाजातले 2 घटक एकत्र येतात आणि स्वतःचं आयुष्य सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आम्ही असू लाडके. वाह, क्या बात है. थँक्यू सो मच. दॅट वॉज रिअली ब्रिलियंट. थँक्यू. तुम्ही सगळेजण इथे आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आपल्याच व्यासपीठावरती मी आभार मानतो, ज्याची गरज नाहीये, पण थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. विकासाचा ध्यास म्हणजे